रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलवर पहा आपला आवडता कार्यक्रम पडद्यामागचं राजकारण. पडद्यामागचं राजकारण. सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. मित्रांनो, आपण जो भरभरून प्रतिसाद आपल्याला देत आहात त्याबद्दल आपले ऋण व्यक्त करावे असं सर्वप्रथम मला वाटतं. मित्रांनो, काल जे काही घडलं आता त्यावर विश्लेषण. काल अनेकांचे मला फोन आले की दादा तुम्ही आमच्या मनातलं बोलताय, तुम्ही सत्याची बाजू घेताय, खरं ते बोलताय, पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही मित्रांनो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल सुरेश धसांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी मॅनेज होणार नाही, मी मॅनेज झालो नाही हा दाखवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. आता त्यांनी सांगितलं की बावनकुळे हे चुकलेत, माणूस चुकीचा पुतळा आहे. माणूस चुकीचा पुतळा, एखादा माणूस चुकू शकतो. शेवटी त्यांनी हे जे 4.5 तासाचा गुप्त मीटिंगचा, गुप्त भेटीचा जो खापर आहे ते शेवटी बावनकुळेंच्या डोक्यावरच फोडलेले मित्रांनो. त्यांनी सांगितलं की मी 4.5 तास बोललोच नाही, भेटच झाली नाही माझी 4.5 तास. आणि मी कसा प्रदेशाध्यक्षाला म्हणू शकतो, कारण शेवटी मी आमदार आहे, ते प्रदेशाचे अध्यक्ष आहेत, की तुम्ही खोटं बोलला हे कसं म्हणू शकतो. मी पुन्हा पुन्हा सांगतो, जो बूंद से गई वो हौद से नहीं आती घर साहेब. तुम्ही किती जरी आता ओरडून सांगितलं की मी लढतोय, माझा टार्गेट धनंजय मुंडे, माझा टार्गेट धनंजय मुंडे आहे, किती जरी तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला सगळ्यात मोठं इंजेक्शन जर कोणतं लागलं असेल तर सुप्रियाताई सुळेंनी दिलेली व्हिजिट. खासदार सुप्रियाताई सुळे मस्साजोगला गेल्या, महादेव मुंडेच्या परिवाराला भेटल्या, संतोष देशमुखाच्या परिवाराला भेटल्या आणि तुमच्यातला स्वाभिमान जागा झाला सुरेश धस साहेब. म्हणून आता ही तुमची पाळीमुळे कुठपर्यंत किती खोल गेले ते सुप्रियाताईंना माहिती आहे. सुरेश धस ही काय चीज आहे अख्ख्या मराठवाड्याला माहिती आहे. तुमच्या बाबतीत फार काही लोक फक्त ते मोठे आका तुम्ही छोटे आका असंच बोलतायत. तुमच्या सुद्धा हाताखाली किती तुम्ही गुंड पाळलेत याची सुद्धा चर्चा लोक करतायत. तुमचे धनंजय मुंडेंच्या एका व्यवहारातले कोणते संबंध बिघडले म्हणून तुम्ही त्यांच्या विरोधात जाताय का? तुम्हाला आता कुठेतरी जाणवतंय की आता मंत्रिपदाची स्पेस रिकामी झाली की आपला नंबर लागेल म्हणून हे चाललेला खटाटोप आहे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल ज्या पद्धतीने तुम्ही 300 करोडचे आरोप केले, 100 कोटी कुठं बदल्यामध्ये घेतल्याचा आरोप. अहो, कोणता मंत्री पैसे खात नाही दस साहेब? प्रत्येक मंत्री पैसा खातो, प्रत्येक मंत्री पैसा खातो, प्रत्येक आमदार पैसा खातो, प्रत्येक खासदार पैसा खातो. पैसे खाल्ल्याशिवाय यांच्या घरातल्या रोज 1000 लोकांचं चहा पाणी होऊ शकत नाही. कोणी काही घरचं सोयाबीन विकून आलेल्या लोकांना पोहेन चहा देऊ शकत नाही. बस साहेब, तुम्ही किती जरी सांगितलं की मी फार धुतल्या तांदळासारखा आहे, असा आहे तसा आहे, तर शेवटी जगाला सगळं माहित असतं. आणि काल ज्या पद्धतीनं तुम्ही ज्या आवेशात सांगितलं की हे मी आरोपांचा गठ्ठा, एवढा आरोपाचा गठ्ठा तुमच्याकडे आहे, तो देवेंद्र फडणवीसांच्या हवाली करा ना. देवेंद्र फडणवीसांना सांगा आता निर्णय घ्या.
आणि या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं नैतिकतेची परंपरा आहे. हे आता नैतिकता सुद्धा रोज सांगून सांगून कंटाळा आलेला मित्रांनो. आता जे धनंजय मुंडेंना इतके दिवस सांगत होतो, आता माणिकराव कोकाटेंना सांगायची पाळी येणार की नैतिकता. आता तुमच्यावर तर तुम्हाला 2 वर्षाची सजा झाली, तुम्हाला त्यात जामीन झाला, तुम्ही स्वतः वकील आहात आणि माझी वकिली चालत नाही किंवा मी गरीब आहे, मला घर नाही म्हणून तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या 10% कोठ्यातून 2 घरं लाटली. आणि त्यात एवढंच नाही तर त्याच्यावर सुद्धा अनाधिकृत बांधकाम, बरंच काही प्रकार आहे. आणि माणिकराव कोकाटे हे अडचणीत आलेले आहेत. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जो या महाराष्ट्राचा कृषी मंत्री झाला त्याला पनवती लागलेली. तुम्ही बघा, इतिहास काढून मित्रांनो. कारण सर्वप्रथम एकनाथ खडसे यांच्या मागे भोसरीचं जमिनीचं प्रकरण लागलं, बरोबर आहे, कृषी मंत्रीच होते, झाले बाजूला. पुन्हा दादा भुसेवर आरोप झाला ड्रग्सच्या प्रकरणामध्ये, लागला भुंगा. त्यावेळेस सुद्धा दादा भुसे कृषी मंत्रीच होते, धनंजय मुंडे कृषी मंत्रीच होते, त्यांच्या मागे लागला भुंगा. आणि आता माणिकराव कोकाटे ते सुद्धा कृषी मंत्री. म्हणजे कृषी मंत्री हे काय महाराष्ट्राला, आता यापुढे कोणता नेता कृषी मंत्री पद घ्यायला धजावेल का नाही ही शंका माझ्या मनामध्ये यायला लागली मित्रांनो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कृषी मंत्र्यांच्याच खात्यामध्ये भ्रष्टाचार सहज करता येतो. कारण इकडं शेतकऱ्यांना दाखवल्या जाणाऱ्या सुखसोयी, सवलती, यंत्रसामुग्री वाटप, अशा अनेक काही प्रकार आहेत जे शेतकऱ्यांना, जो एकतर शेतकरी माझा हा गरीब परिवारातला, तो ह्यांच्या अंतर्गत पाळेमुळे खोळू शकत नाही, तो जास्त विचारत नाही, तो म्हणतो जे मिळतंय ते पदरात घ्या मोकळ व्हा. कारण तो बिचारा दिवसभर शेतात कष्ट करत असतो, त्याला बाहेरच्या शहराच्या जगात काय चालू याचा काही संबंध येत नाही. म्हणून तो बिचारा अगदी निमूटपणे हा सगळा भ्रष्टाचार सहन करून जे मिळतंय ते पदरात घेतो. आता मित्रांनो, मला काल एक बातमी वाचण्यात आली की मागेल त्याला कृषी पंप योजना काढली, अनेकांनी त्या ठिकाणी पैसे भरलेले आहेत, पण ज्या कंपन्या त्यांनी निवडल्या त्या कंपन्यांचे अधिकारी फोन घेत नाहीत. आता तुम्हाला मी स्पष्टपणे सांगतो, काही माझ्या जवळचे मित्र आहेत त्यांचे उदाहरण आहेत की त्यांनी आता 2-2 महिने 3-3 महिने त्यांना सांगितले मागेल त्याला ताबडतोब कृषी पंप केव्हा येणार आहे. अनेक शेतकरी आता तक्रारी करण्याच्या तयारीत आहेत. अनेकांनी कोणी 42,000 भरले, कोण 22,000 भरले, कोण 32,000 भरले, असे. म्हणजे आता पुन्हा त्याच मुख्यमंत्र्यांनी 30% कपात दाखवलेली आहे. यामध्ये कुठे ह्या शेतकऱ्यांच्या पैसे अडकतील का काय अशी शंका आता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये यायला लागली. त्यामुळे मुख्यमंत्री आपण जातीनं लक्ष घालून की ज्या लोकांनी मागेल त्याला कृषी पंप या योजनेमध्ये पैसे भरलेले आहेत त्या लोकांना ताबडतोब न्याय द्या. त्या लोकांचे काय होतंय, MSCB महावितरण मेसेज पाठवते या लोकांना की तुम्हाला या ठिकाणी या दिवशी अधिकारी, कंपनीचा अधिकारी आणि महावितरणचा माणूस दोघं मिळून सर्वे करतील. त्या सर्वेच्या तारखा उलटून आता महिना होत आला मित्रांनो. त्या सर्वेच्या तारखा उलटून गेल्या. त्या कंपनीचा कोण वेंडर आहे तो फोन उचलत नाही आणि कोणतीही सूचना देत नाही. मोगम उत्तर दिलं जाते, होईल, आज फोन लावू नका, उद्या लावा. म्हणजे अशा पद्धतीची उडवाउडवीची उत्तरं चालू झालेली आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रातला जो शेतकरी आहे, जो मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेमध्ये ज्यांनी पैसे भरलेत ते सुद्धा शेतकरी आता अडचणीत यायला लागलेत. ह्यांना मिळणार आहे का नाही. त्यामुळे अशी शंका आता महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये आली. म्हणजे तुम्हाला शेतकरीच मिळतो काय, तुम्हाला शेतकरीच सापडतो काय. आणि म्हणून शेतकरीच्या बाबतीत ज्या योजना राबवल्या जातात त्या योजनेमध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे मित्रांनो. आणि म्हणूनच
आता माणिकराव कोकाटे सुद्धा मला वाटतं 8 दिवसापूर्वीच वक्तव्य केलेले या 15 दिवसापूर्वी की एक 2-5% तर प्रत्येक खात्यात होतच असतो. माणिकराव तुम्ही सहज सांगून गेलात की होतच असतो भ्रष्टाचार. म्हणजे इतकी जनता वेडी आहे का? इतकी जनता खुली आहे का? त्यांनी स्वतः कबूल केलेलं आहे की पीक विम्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. काल सुरेश दसांनी सांगितले की जवळपास 5,000 कोटीचा पीक विम्यातला हा घोटाळा आहे. अहो तुम्हाला अजितदादा तुम्हाला किती प्रूफ द्यायचे, तुम्हाला किती सिद्ध करून दाखवायचं? दररोज दमानी आताही सांगतायत की ह्या असा भ्रष्टाचार आहे, तसा भ्रष्टाचार आहे. GR काढला, तो GR कुठली परवानगी नसताना, मंत्रिमंडळात विषयच नसताना GR काढला. 200 कोटी रुपये. अहो 200 कोटी, 500 कोटी, 5,000 कोटी तुम्ही सहज बोलताय. सामान्य माणसाला आयुष्यामध्ये 1 कोटी सुद्धा बघायला मिळत नाही. मध्यमवर्गीय माणसाला 50 लाख म्हणजे फार मोठी रक्कम वाटते. त्याच्या आयुष्याची पुंजी तो नोकरी करून खर्च करून शेवटी आयुष्यातलं एक घर घेतो, मुलीचं लग्न करतो, त्याचे 10-20 लाख कमवले संपून जातात आणि शेवटी काय जे राहील ते 10-5 लाखावर त्याचं शेवटी ICU मध्ये टाकल्यास त्याला ते सुद्धा पैसे पुरत नाहीत. एवढी भयानक परिस्थिती मध्यमवर्गीयाची आणि तुम्ही 200 कोटी, 500 कोटी, 5,000 कोटी आज सहज बोलता की 300 कोटी इकडे वर्ग केले, 200 कोटीकडे वर्ग केले, 500 कोटीचा घोटाळा, 5,000 कोटीचा, कोटीशिवाय तुमच्या बाताच नाही आहेत. आणि त्यामुळे आता सामान्य माणूस कुठेतरी निराशेच्या छायेत चाललेला आहे. याच्यामधून महायुतीची प्रतिमा खराब व्हायला लागलेली आहे. आणि सुरेश दसांनी काल सुद्धा तेच सांगितलं की यामध्ये जर कोण डॅमेज होत असेल तर अजितदादांची राष्ट्रवादी डॅमेज व्हायला लागलेली आहे. तुम्ही जितके दिवस उशीर या मंत्र्यांचे राजीनामे घ्यायला लावणार दादा, तितकं डॅमेज कंट्रोल पुढे रोखणं फार अवघड होणार आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या तोंडावर आलेल्या आहेत, कधीही लागू शकतात. आणि त्यावेळेस आता हे तुमच्या निवडणुका संपलेल्या आहेत, पण आता निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या आहेत. ज्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला आमदार म्हणून निवडून दिलं, ज्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला खासदार निवडून दिलं, त्यांच्या अस्तित्वाची लढाई आता निर्माण झाली आणि त्यांच्याच वेळेस असे प्रश्न बाहेर लागलेत. तर आता या लोकांना, या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना, राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्यांना कोण निवडून देईल? एवढा भ्रष्टाचाराचा डाग लागून सुद्धा, एवढे तुमच्या समोर प्रूफ देऊन सुद्धा 4-4 हजार पानाचे गठुडं आता सुरेश धस द्यायला लागलेले आहेत की ते सांगतात की ह्याची चौकशी करा, हे करा, ते करा. आणि यामध्ये राजकारण चालू आहे, याच्यामध्ये जातीचं समीकरण घेण्याचं काम चालू आहे. तर कुठेतरी आता महाराष्ट्रातली जनता ही निराशेच्या छायेत चाललेली आहे. आणि मित्रांनो, आता लोकांना कळून चुकलेलं आहे, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. इथं फक्त आता एकच होणार, कारण त्यांना पूर्णपणे माहीत झालेलं आहे हे आमचं बहुमतातलं सरकार आहे, आता आम्हाला पुढे 5 वर्ष हात लावू शकत नाही. आणि म्हणून हे पुन्हा फोडाफोडीचं राजकारण, पुन्हा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांमधलं कोल्ड वॉर सुरू झालंय. त्यांनी सांगितलं आमचं कोणतं वॉर नाही, वॉर तर नाही. आणि दररोज देवेंद्र फडणवीस त्यांच्या चौकशा लावायला लागलेले आहेत. तुम्ही ही गोष्ट सातत्यानं लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही एक जाणीवपूर्वक लक्षात घ्या की हे भाजपचं षडयंत्र आहे का? एकनाथ शिंदे डिव्हिजन होत आहेत का? एकनाथ शिंदे स्वतंत्र चूल मांडतील का? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काहीतरी खळबळा होऊन एखादं काहीतरी आश्चर्यजनक घटना घडू शकते का? काही सांगता येत नाही. कारण एकनाथ शिंदेच्या महत्वाकांक्षा ह्या मोठ्या आहेत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाच्या मी लायक आहे असं त्यांना वाटतं. शेवटी भाजपनं त्यांचा जो काही करायचा तो केलेला आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, ही गोष्ट मी जाणीवपूर्वक बोलतोय की आता हे अंतर्गत शीतयुद्ध, आता हे किती जरी नेते सांगत असले की आमचं महायुतीचं सरकार आहे, आमचं महायुतीचं सरकार आहे, आमच्यात हे चालतच राहतं, चांगली गोष्ट आहे. त्यांनी वॉर रूम काढली, माझी कोल्ड रूम आहे, काय माझं रूम आहे, वॉरियर रूम, हे रूम या रूम मधून तुमचं काहीतरी खटका उडणार आहे मित्र. आणि ह्याच्यातून काय व्हायला लागलं माहिती का? महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला आता ह्या मंत्र्यांच्या बद्दल राग निर्माण व्हायला लागलेला आहे. आणि मी तुम्हाला पुन्हा सांगतोय, जे मंत्री आता हे भ्रष्टाचाराच्या विरोधात, ह्या भ्रष्टाचारात अडकलेले आहेत, भ्रष्टाचार विरोधात जे बोलतायत त्यांना काय शिक्षा द्यायची ते आता देणार आहेत. पण जे भ्रष्टाचारात अडकलेले आहेत त्यांना मात्र शिक्षा त्यांची नियतीच देणार आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. कारण जैसी करनी वैसी भरनी, आज किया कल आएगा. कारण
तुम्ही जे पेरले तेच उगवणार आहे ना. आणि म्हणून आज एक गोष्ट लक्षात ठेवा, महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस परेशान झालेला आहे. कारण आज बीडचं सुद्धा जे बिहार म्हणल्या जाते ना, बीडचा जो बिहार म्हणला जातो, परळीचा तालिबान म्हणला जातो. आता तुम्हाला कालची एक छोटीशी गोष्ट सांगतो मी तुम्हाला मित्रांनो. काल एक नाट्यप्रयोग शरद पोंक्षेंनी बीडमध्ये केला आणि नाट्यप्रयोग झाल्यानंतर त्यांनी हात जोडून त्या प्रेक्षकांची माफी मागितली बीडकरांची, की यापुढे मी बीडमध्ये नाट्यप्रयोग करणार नाही. माझा राग प्रेक्षकावर नाही, माझा राग बीडवर नाही, तर माझा राग म्हणजे शरद पोंक्षेंचा राग हा तिथली नाट्यगृहाच्या दुरावस्थेवर आहे. एक नाट्यगृह नाही, करोडो रुपयाच्या योजना तुम्ही राबवल्या त्या बीडमध्ये, करोडो रुपयाच्या योजना तुम्ही सांगितली जाते आणि कुठे ते करोडो रुपये. काल शरद पोंक्षेने सांगितलेले, आमदाराला जा विचारा, खासदाराला जा विचारा की आता हे कसं आहे, ह्या नाट्यगृहाची दुरावस्थेला कोण जबाबदार आहे. अहो, ज्या ठिकाणी लॅट्रिन नाही, मेकअप करायच्या काचेच्या वर बल्ब नाही, स्वच्छता नाही, 2-2 वर्ष तर प्रयोग होत नाही आणि एवढी दुरावस्था, एवढं घाणीचं साम्राज्य. शरद पोंक्षेंनी जाहीरपणे बीडकरांची माफी मागितली की मला माफ करा बीडकरांनो, मी बीडमध्ये दुसऱ्या कोणत्याही कार्यक्रमाला माझा बीडवर राग नाहीये, पण ह्या बीड मधल्या ज्या भ्रष्टाचार, त्या भ्रष्टाचारावर माझा राग आहे. आणि त्या समोर जे प्रेक्षक बसलेले होते त्या प्रेक्षकांनी ठणकावून शरद पोंक्षेंना सांगितलं की पोंक्षे साहेब, तुम्ही 2 तासात इथून परेशान झालात, आम्ही जीवन कसं कंठतो बीड जिल्ह्यात हे आम्हाला माहिती आहे. एवढी बीडची जनता वैतागली का? एवढा बीडचा बिहार व्हायला लागला का? एवढा परळीचा तालिबान व्हायला? आज स्वतः सुरेश धसाने सांगितले की 500 व्यापारी परळी सोडून गेले, बीड जिल्ह्यातून 500 व्यापारी निघून गेले. नको म्हणले, आम्हाला बीड जिल्ह्यात राहायचंच नाही. कित्येक व्यापारी लातूरला शिफ्ट होतात, कित्येक व्यापारी संभाजीनगरला जातात, कित्येक व्यापारी पुण्याला जात आहेत. का? तर त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी. एवढी बीडची वातात, एक चांगलं नाट्यगृह या बीडमध्ये नाही. अहो, खालून प्रेक्षकातून सांगण्यात आलं, अहो काय बोलताय म्हणले शरद पोंक्षे, तुम्ही नाट्यगृहातल्या लॅट्रिनचा प्रश्न नाही, स्वच्छतागृह. अहो, बीड शहरातच स्वच्छतागृह नाही, शहरात नाही. आता हे सत्य आहे का नाही तिथले पत्रकार सांगू शकतील, पण याविषयी कोणी बोलू शकत नाही, कोणी आवाज उठवू शकत नाही. एवढी दहशत आहे तिथं. आणि पुन्हा बीडवर बोललं की राग येतो, पुन्हा बीडचा बिहार म्हणलं की राग येतो, पुन्हा परळीचा तालिबान म्हणलं की राग येतो. मित्रांनो, आणि याच विषयी आता सुप्रियाताई सुळे या सक्रिय झालेल्या आहेत. करुणाताई मुंडेंनी काल भेट घेतली सुप्रियाताईंची आणि करुणा मुंडेंना सुप्रियाताईंनी स्पष्ट सांगितले की मी 100% एक महिला म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आणि या धनंजय मुंडेंच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन उभं करण्यासाठी करुणा मुंडेंना पाठिंबा सुप्रियाताईंनी दिलाय. आणि आझाद मैदानावर नेमके अधिवेशनाच्या काळातच ह्या करुणा मुंडे उपोषणाला बसणार. कारण त्यांनी सांगितले की कितीतरी पुण्याकडल्या लोकांच्या, कितीतरी मराठवाड्या लोकांच्या, कितीतरी गोरगरिबांच्या जमिनी हडप करण्याचं काम ज्या ज्या लोकांनी केले त्यांच्या विरोधात करुणा मुंडे उपोषणाला बसतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, माझा अंदाज असा आहे, माझा अंदाज आहे की कदाचित बोलतोय, हे असा माझा अंदाज आहे. प्रकृतीचं कारण देऊन काल त्यांनी प्रेस नोट काढली, सांगितलं धनंजय मुंडे की मला असं असं काहीतरी झालेलं आहे. त्याचं कारण देऊन कदाचित ते म्हणतील की मला आता एक 2-4 महिने रजा द्या. कदाचित त्यांचा पदभार दुसऱ्या मंत्र्यांकडे जाऊ शकतो. म्हणजे एक राजीनामा देण्याच्या, राजीनामा मागण्याची एक सोयीस्कर व्यूहरचना सुरू झाली का काय अशी मला शंका यायला गेली. कदाचित प्रकृतीच्या कारणास्तव म्हणजे अधिवेशनाच्या पूर्वी, म्हणजे 3 तारखेच्या पूर्वी एक माझा अंदाज असा आहे की एक 6 महिन्याच्या रजेवर, 3 महिन्याच्या रजेवर धनंजय मुंडे जाऊ शकतात का, जाऊ शकतात असा माझा अंदाज आहे. हे मी इतर कोणीही मला असं याचा काही खुलासा करू शकत नाही, पण एक माझ्या स्वतःच्या माझ्या 40 वर्षाच्या राजकारणाच्या बुद्धीला माझ्या जाणवते की कदाचित राजीनामा देऊन बदनामी करून घेण्यापेक्षा, याच्यात राष्ट्रवादीची बदनामी करण्यापेक्षा की मला प्रकृती आता सुधारणं माझी काळाची गरज आहे, यासाठी मी एक 6 महिने रजेवर जात आहे किंवा मी तात्पुरता पदापासून दूर होत आहे, असं येऊ शकते का बातमी, ही माझी शंका आहे. असं होऊ शकतं.
कारण ह्याच्यातून काहीतरी, आणि शेवटी त्यांचा तो आजार आहे जो असेल, खरा आहे, ज्या त्यांनी डॉक्टरचं नाव सांगितलं त्या ते नक्कीच आणि ते बरे व्हावे या सगळ्यांच्या शुभकामना आहेत. काल अंजलीताई दमण्या एवढ्या जरी रोज विरोधात भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज बुलंद करत असल्या तरी अंजलीताईंनी सांगितलं की त्यांची प्रकृती सुधारावी ह्या माझ्या शुभेच्छा आहेत आणि सर्वांचीच प्रकृती चांगली राहावी या, आणि आम्ही सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो की धनंजय मुंडे साहेब तुम्ही लवकर बरे व्हा आणि पुन्हा पहिल्यासारखं जोशानं भाषण द्यायला लागा. कारण तुम्ही काल सांगितलं की मला 2 मिनिटं बोलू शकत नाही, आम्हाला सुद्धा वाईट वाटलं. एवढा चांगला वक्ता, एवढा चांगला नेता आणि एवढा तरुण या वयामध्ये त्यांना असा त्रास होणं ही बरोबर नाहीये. त्यामुळं कोणी किती जरी बोललं तर शेवटी ते आपली महाराष्ट्राची संपत्ती आहे. हे राजकीय नेते म्हणजे हे आपले उद्याचं भविष्य त्यांच्या हातात आहे मित्रांनो, आणि याच लोक जर त्रासात असतील तर ते काय विकास करणार. त्यामुळे त्यांची प्रकृती सुधारावी या सुद्धा मनोमन शुभकामना आम्ही त्यांना देतो मित्रांनो. आता शेवटी ह्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर या संतोष देशमुखच्या हत्येत काय होणार आहे, महादेव मुंडेच्या हत्येत काय होणार आहे, आणि कालची एक आनंदाची बातमी अशी एसपी कडून म्हणजे पोलीस खात्याने असे संकेत दिलेले आहेत की जवळपास 50 लोकांच्या त्यांनी इन्क्वायरी केलेल्या आहेत, चौकशी सुरू झालेली आहे आणि लवकरच यामधले खरे सूत्रधार सापडतील, यामधले खऱ्या सूत्रधारांना अटक होईल आणि यानंतर पुढच्या प्रक्रिया सुरू होणार. म्हणजे सुप्रियाताई सुळे आल्या म्हणून माझं जे टायटल, मी माझं टायटल नाही सोडत की सुळेमुळे कोणाची उखडली पाळीमुळे. हा, कारण कुठंतरी सुरेश धसांना वाटले की आता आपली पाळीमुळे उकडायला सुळे आल्यात, मग आता आपण जागृत झालं पाहिजे. फक्त सुरेश धस वाट बघत होते की मस्साजोगचे लोक काय म्हणतात. तर मस्साजोगच्या कोणत्याही लोकांनी सुरेश धसावर आरोप केले, त्यांनी सांगितले की शेवटी सुरेश धसे आमचेच आहेत आणि सुरेश धसे लढतायत. त्यामुळे सुरेश धसांनी आधी जाणून घेतलं की मस्साजोगचे लोक काय म्हणतात. मस्साजोगचे लोक जर विरोधात गेले असते तर सुरेश धसांनी संतोष देशमुखच्या प्रकरणातून हात काढून घेतला असता. आता त्यांनी सांगितलं की मी शेवटपर्यंत लढणार आहे. आता एक सांगतो, किती जरी झालं तर राजकारणात मॅनेज होणं ही कॉमन गोष्ट आहे, सहज गोष्ट आहे. कोणीही स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी, कोणी स्वतःच्या आर्थिक स्वार्थासाठी कधीही कुणाला कोठेही केव्हाही मॅनेज होऊ शकतो. राजकारणात कोणी कुणाचा दोष नसतो, कोणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो. आजचा शत्रू उद्याचा दोष होतो आणि उद्याचा दोष आज लगेच परवा दिवशी शत्रू होतो. हे राजकारणाचं साधं सरळ सरळ गणित आहे जे अर्थकारणावर चालतं आणि सगळ्यांचा एकच गाभा निघतो, तो म्हणजे भ्रष्टाचार. आणि आता ह्या भ्रष्टाचाराच्या विरोधात कोणी किती, आता काल कुंभारनी पुण्याच्या सांगितलं की शेवटी आम्ही एकाने आवाज उठवून काय उपयोग आहे. काल कुंभारनी सुद्धा, ते आरटीआय कार्यकर्ते आहेत, त्यांनी सुद्धा सांगितले की हा GR जो धनंजय मुंडेंनी काढलेला आहे तो GR मध्ये हा विषयच नव्हता त्या मीटिंगमध्ये. पुन्हा सुरेश धसांनी हा आरोप केले की 300 कोटी रुपये 29 तारखेला मागतात आणि 30 तारखेला त्यांना पैसे मिळतात. हा कोणता, आता हे सगळं अर्थाचा अनर्थ, आणि शेवटी अर्थ कुणाच्या हातात आहे, अर्थ आहे अजितदादाच्या हातात. मग अर्थ जर अजितदादाच्या हातात, अजितदादांना याचा अर्थ कळत नाही का की कोण 200 कोटी मागतं, हे 100 कोटी 200 कोटी जातात कुठं, याचा अर्थ अजितदादाला कळत नाही. तर हे कसं शक्य आहे. शेवटी पैशाचा अर्थ दादांनाच कळतो, महाराष्ट्राचा अर्थ दादालाच कळतो. अनेक वर्ष ते अर्थमंत्री आहेत आणि या अर्थमंत्र्यांच्या गुंड्या धनंजय मुंडेंच्या हातात आहेत. त्यामुळं कदाचित धनंजय मुंडे त्या कॉन्फिडन्सली, ज्या विश्वासानं, ज्या ताठ मानानं सामोरं जातात ह्या आरोपांना, त्याला कारण आहे, कारण हे अर्थमंत्री त्यांच्या ताब्यात आहेत. आणि शेवटी अजितदादांची हतबलता ही काल दिसलेली आहे. अजितदादांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मी सुद्धा राजीनामा दिला होता. सुरेश धसांनी सुद्धा काल कौतुक केलं की हो, आम्ही जरी विरोधी पक्षात असलो तरी आम्हाला माहिती आहे की खूप अजितदादांनी मानसिक त्रास होऊन त्यांनी व्यथित होऊन राजीनामा दिला. असं धनंजय मुंडे व्यथित होणारा माणूस नाहीये. धनंजय मुंडे हे इतरांना व्यतीत करणारे व्यक्तिमत्व आहे. हे आता कुठंतरी धसांना कळून चुकलेलं आहे. आणि धसांच्या मागणीवर राजीनामा होईल का, कारण ते क्रेडिट धसांना जाणार नाही. सुप्रियाताईंच्या मागणीवर धनंजय मुंडे राजीनामा देतील का, कारण ते क्रेडिट सुप्रियाताईंना मिळेल. मग हे कुणाला क्रेडिट मिळू नये म्हणून एक माझा जो अंदाज आहे की धनंजय मुंडे इतर कारण होऊन, इतर कारणाच्या माध्यमातून 6 महिने रजेवर जातील का. आता हे पाहावं लागेल येणाऱ्या इतिहासामध्ये काय घडतंय. आणि मित्रांनो, आता माणिकराव कोकाटे, पुन्हा नीतिमत्ता, ह्या सर्वांची नावं घेऊन आता पुन्हा कुठं प्रत्येकाचं नीतिमत्तेचं गुरा उगाळण्यात मला इंटरेस्ट नाही. कारण
आता हे नीतिमत्ता पाठ झाली सगळ्यांना. विलासरावांची नीतिमत्ता, आर पाटलांची नीतिमत्ता, रामराव अधिकची नीतिमत्ता, मनोहर जोशीची नीतिमत्ता, अजितदादांची नीतिमत्ता, लालबहादूर शास्त्रींची नीतिमत्ता, जॉर्ज फर्नांडिसची नीतिमत्ता, अशोक चव्हाणांची नीतिमत्ता, एकनाथ खडसेंची नीतिमत्ता, आर पाटलांची नीतिमत्ता, सगळ्यांच्या नीतिमत्ता कोळून पेले महाराष्ट्राच्या लोकांनी. त्यामुळे आता नीतिमत्तेचं भाषण पुन्हा कोकटण्यात द्यायची काही गरज नाही. आता शेवटी कोकटणीची नीतिमत्ता महत्वाची की राजीनामा द्यायचा का नाही त्यांनी ठरवायचं आहे. कारण शेवटी ते ऍडव्होकेट वकील आहेत, त्यांनाही कायदे समजतात. त्यामुळं आता पुढे काय काय होतं ह्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, आजच्या घडामोडी काय काय घडतात त्यावर आपण पुन्हा उद्या बोलूया. तोपर्यंत रत्नाकर औसेकरला इजाजत द्या. मित्रांनो, फक्त तुमच्या कमेंट्स मला कळवा की आता आजचा माझा मी तुम्हाला एक विषय सांगेन. कमेंट्स मात्र तुम्ही लिहायला थोडी कंजूशी चालू आहे मित्रांनो, कंजूशी करू नका, बिलकुल लिहा. एक वेळ लिहायला मी तुमच्यासाठी 2 तास देतो, तुम्ही माझ्यासाठी 1 मिनिट द्या. की तुम्हाला काय वाटतं की माणिकराव कोकाटेंनी राजीनामा द्यावा का, आणि राष्ट्रवादी अजितदादांची राष्ट्रवादी डॅमेज होती का, तुमचं काय मत आहे जरूर मला कमेंट्स मध्ये कळवा. मी कमेंट्स वाचत असतो आणि तुमच्या कमेंट्स मधून माझा अभ्यास होत असतो मित्रांनो, आणि तुमच्या कमेंट्स मला पुढची काय बोलायचं उद्याच्या कार्यक्रमात त्याची दिशा सापडते. तर रत्नाकर औसेकर आता इजाजत द्या. उद्या पुन्हा भेटू. आज काय घडतंय बघूया, काय जे घडल त्यावर विश्लेषण देण्याचा आपण प्रयत्न करू. शेवटी युट्यूबचं कामच ते आहे की झालेला विषय महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांना, 18 पगड जाती 12 बोलते तर ग्रामीण भागातल्या माझ्या शेतकरी वर्गांना, या शेतकऱ्यांचा जो प्रश्न हे केलेला आहे की अनेक ठिकाणी जे भ्रष्टाचार होतात त्या भ्रष्टाचाराला कृषी खातच का जबाबदार आहे. कारण यामध्ये अधिकाऱ्यांना सुद्धा काहीतरी हात पिवळे होत असतात, अधिकाऱ्यांच्या सुद्धा हातामध्ये पैसा येत असतो. त्यामुळे अधिकारी मुग घेऊन गपकाप असतात. याला पाठीशी घालतात मंत्री, अधिकारी आणि सरकार. हे सगळे मिळून जर आपल्या तिजोरीवर डल्ला मारत असले तर कुठेतरी महाराष्ट्रातल्या सर्व जनतेने आवाज उठवला पाहिजे. एकट्या आरटीआय कार्यकर्ता किंवा अंजली ते दमानी आणि सूर्यदासांनी उठून काही फायदे नाही. सर्व महाराष्ट्राच्या जनतेतून आवाज आला पाहिजे, तर या भ्रष्टाचाराला खऱ्या अर्थानं आळा बसू शकतो. शेवटी आळा बसणारच नाही, कारण शेवटी कसं आहे, मी पुन्हा तेच सांगतोय की भ्रष्टाचार पार नरड्यापर्यंत आलेला आहे. भ्रष्टाचार पार नरड्यापर्यंत आलेला आहे आणि ताबडतोब श्रीमंत होण्याचा जो ध्यास या अधिकारी वर्गांना लागलेला असतो. कारण मुलाला डॉक्टर करायचं असतं ना, मग त्याला तिथं 1-1 कोटी डोनेशन द्यावं लागतं, पैसा आणायचा कुठून. अहो, हे सगळं एका माळ्याचे मणित मित्रांनो. तुम्हाला काय सांगायचं, हे इतकं भ्रष्ट राजकारण आहे. आणि ह्या राजकारणातून सत्तेमधून संपत्ती आणि संपत्तीमधून पुन्हा सत्ता, हे दुष्ट चक्र काही थांबेल असं वाटत नाही. कारण शेवटी तुम्ही आणि आम्ही काय करणार, बडबड करणार, शांत बसणार, तुम्ही ऐकणार, सोडून देणार, आणि आम्ही बोलत राहणार, तुम्ही ऐकत राहणार. शेवटी आपल्या हातात काय. म्हणून पुन्हा शेवटी सांगतो, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. तुमचं काय मत आहे, माणिकराव कोकाटेंनी राजीनामा द्यावा का, नैतिकता जपावी का, आणि अजितदादांची राष्ट्रवादीच्या अडचणी वाढतायत का, आपणास काय वाटतं आपण जरूर कमेंट्स लिहा. फक्त कमेंट्सला हाय करू नका, कारण तुमच्या कमेंट्स हीच माझी ऊर्जा आहे. आणि तुम्ही कुठेतरी कंजूशी केली कमेंट्सला की मला थोडं असं मग वाटतं की आता आपण एवढ्या लोकांसाठी बोलतोय, लोक साधी एक वेळ येत नाही आपल्यासाठी. तुम्ही काही लिहा, तुम्ही मला ट्रोल करा, माझं चुकतंय म्हणा, माझं खरं असेल तर लिहा. मी कधी कोणावर कधीही रागवत नाही, कारण मित्रांनो तो तुमचा अधिकार आहे लोकशाहीतला, ते तुमचं मत व्यक्त करायचा. जसं मतदानाचा अधिकार आहे तसा कमेंट करायचा सुद्धा तुम्हाला अधिकार आहे. तर तुम्ही कमेंट्सची मी तुमच्या वाट पाहतोय, पुन्हा सांगतोय, कमेंट्स करा, रत्नाकर औसेकर चॅनलला मोठं करा, लाईक करा, नसलं केलं तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, स्टेटस ठेवा माझी लिंक. उद्या पुन्हा आज काय घडतंय त्यावर बोलूया. तोपर्यंत नमस्कार. सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा,
आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.